नमस्कार. आज आपण एक बाजरीची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण बाजरीला मोड आणून घेतलेले आहे. तर हे मोड आणण्यासाठी आपण 1 किलो बाजरी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण तिला पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी ती उपसून घेतल्यानंतर आपण जाड अशा चादरीमध्ये तिला घट्ट असं बांधून ठेवलेलं आहे. उबदार अशा जागेत तिला बांधून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तिला मोड असे आलेले आहेत. अगदी बारीक बारीक मोड त्या बाजरीला आलेले आहेत. आणि त्यानंतर आपण तिला थोडं पसरून घेतलेलं आहे आणि थोडीशी वाळल्यानंतर आपल्याला या स्वरूपाची अशी मिक्सरमध्ये टाकून पावडर करून घ्यायची आहे. म्हणजे अगदी बारीक आपल्याला करायचं नाही आहे, तर जाडसर अशा कण्याच्या स्वरूपात आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण संपूर्ण बाजरी जी आहे तर ही मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या बाजरीच्या कण्यांमध्ये आपण या ठिकाणी पीठ जर चाळून घेतलं तर पीठ खाली राहील आणि कण्या वर राहतील. परंतु मी या ठिकाणी पीठ जास्त नसल्यामुळे त्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे, कारण बुड्यापासून आपल्याला ते छान ओलं करायचं आहे. त्यानंतर जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे काय होईल की बाजरी जी आहे किंवा त्याचं पीठ जे आहे ते खाली बसेल आणि जे पाणी आहे तर हे वर राहील. आणि समजा यामध्ये जर कचरा असेल किंवा जे बाजरीचे सालं असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होईल. नंतर आपल्याला हे पाणी छान निथरून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या बाजरीचं पीठ आहे तर यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला 10 ते 12 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण आता हिरवी मिरची आणि जिरं जे आहे आणि त्याचसोबत भरपूर असं आपण लसूण घेतलेलं आहे. तर याची पेस्ट आपल्याला करायची आहे. आणि भरपूर सांबार आपण या ठिकाणी घेतलेला आहे किंवा कोथिंबीर या ठिकाणी घेतली आहे आणि छान याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण हे जे पीठ 12 तासासाठी झाकून ठेवलेलं होतं तर ते छान असं खाली बसलेलं आहे आणि पण पाणी जे आहे तर हे वर आलेलं आहे. तर हे अलगद आपण हे पाणी सगळं काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर बाजरीच्या ह्या ज्या कण्या आहेत तर ह्या आपण मोजून घेतलेल्या आहेत. आता ह्या कण्या एक भांडं भरून आपल्या किंवा एक पातेलं भरून आपल्या झालेल्या आहेत. तर मापासाठी आपण ते पातेलं घेतलेलं आहे, कारण त्याच मापाने आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे. त्यामुळे आपण ते दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्याच्या मापाने आपण आता पाणी गरम करायला ठेवणार आहोत. तर माझ्याकडे असा जर्मनचा मोठा गंज आहे, तर त्यामध्ये मी पाणी हे गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आपण जे वाटण करून घेतलेलं होतं तर हे वाटण आता हे पाण्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला भरपूर असे तीळ घालायचे आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे. आणि या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. हे पाणी उकळल्यानंतर आपण ज्या बाजरीच्या कण्या तयार करून घेतलेल्या आहे किंवा भिजवून घेतलेल्या आहे तर ह्या संपूर्ण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. आणि अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला ते सतत असं हलवत राहायचं आहे, नाहीतर बाजरीच्या कण्या ह्या खाली लागू शकतात. तर आता या ठिकाणी आपण पाहू शकतात की बाजरीचं पीठ जे आहे तर ते थोडं घट्टसर झालेलं आहे. आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि मध्यंतरी थोडं आपल्याला झाकण पण ठेवून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा फट असं जे पीठ आहे ते उडत आहेत, असे बुडबुडे त्याचे तयार होत आहेत आणि अगदी असं घट्ट असं पीठ आपलं हे
झालेलं आहे. आणि आपण जर थोड्या वेळ तसंच राहू दिलं तर वरती साय जमा होत असते. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की आपलं पीठ हे तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे पीठ थंड करून घ्यायचं आहे आणि ते पाण्याचा हात घेऊन आपल्याला याच्या वड्या तोडून घ्यायच्या आहे. थोड्या जाडसर अशा वड्या किंवा थोड्या मोठ्या अशा वड्या आपल्याला ह्या करून घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी मी ताटामध्ये काही वड्या ह्या तोडलेल्या आहेत किंवा आपण गच्चीवर त्यानंतर आपण एक चादर टाकलेली आहे आणि त्यावर प्लॅस्टिक घालूनसुद्धा आपण ह्या वड्या घातलेल्या आहेत. तर अशा भरपूर 1 किलोच्या अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या वड्या तळून किंवा कच्च्यासुद्धा छान लागतात. शेंगदाणे, कैरी, कांदा याच्यासोबत त्या खूप छान लागतात. आणि बाजरी खाणं आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असं आहे. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते आणि तीळसुद्धा आपण यामध्ये घातलेले आहे. त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशा आपल्या ह्या वड्या तयार होतात. मुलांना मधल्या वेळेला खायला किंवा आपल्याला थोडंसं खाण्यासाठी ह्या वड्या आपल्या तयार आहेत. तर या ठिकाणी कच्च्या आणि तळलेल्या दोन्ही वड्या मी या ठिकाणी ठेवलेल्या आहे. शेंगदाणे, कांदा, कैरी यासोबत तर त्या अतिशय सुंदर अशा लागतात. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.